नमस्कार आणि राम राम मंडळी, मी आहे तुमची अमृता आणि खूप दिवसांनंतर मी तुमच्यासाठी एक मस्त व्लॉग घेऊन आलेली आहे। आमच्या घरी होतं आमच्या दिरांचं लग्न, मग त्याचीच लगबग सुरू होती आणि आम्ही गेलो होतो कोल्हापूरहून इचलकरंजीला आमच्या घरी। लग्न घर म्हटलं की रांगोळी ही आलीच आणि एक छान गोष्ट अशी की लग्न घरामध्ये असल्यामुळे मला ह्या सगळ्या संस्कृती रीतिरिवाज अगदी जवळून पाहता आले आणि शिकता सुद्धा आले। आपण जसं म्हणतो की छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली, तसंच प्रत्येक लग्नाची सुरुवात ही मुहूर्तमेढ रोवूनच होती। या लग्नात मुहूर्तमेढीचा मान आलेला होता आमच्या रांगोळीच्या पाहुण्यांकडे। पाहुण्यांनी आणलेला गारवा असा मानापानाने घरात नेला जातो। हलगी पाहिजे की राव, प्रत्येक मराठी माणसाचं रक्त ही हलगी वाजली की हालायलाच लागतंय आणि उसळायलाच लागतंय, वाटतंय नाचावच। मंडळी, साल 2024 येऊ दे नाहीतर 3024 येऊ दे, ही आपली परंपरा जपणं हे नक्कीच आपल्याच हातात आहे आणि आपण ती जपलीच पाहिजे। आणि मयूरदादांच्या मामी म्हणजे काय तर जुन्या संस्कृती आणि परंपरेचं अगदी जिथं जागतं म्युझिकचं पुस्तकच। आम्ही सगळे इतके पुण्यवान की आम्हाला देवी आईचं दर्शन पण झालं। देवी आईचं थाटामाटात स्वागत केलं। या चालीरीती आणि या परंपरा आपल्या मनामध्ये एक नवचैतन्य निर्माण करते आणि नवीनपणे जगण्याचा आपल्याला ध्यास पण देते। नव्या आयुष्याची नवी सुरुवात हे तोरण बांधून किती सुंदर। या तोरणातील सगळे रंग ह्या नवीन दाम्पत्याच्या आयुष्यामध्ये सुख, शांती आणि समाधान नक्कीच आणतील। देवी आईच्या येण्यानं आमच्या सर्वांची मळवट भरण्यात आली आणि आता तयारी चालू होती ती घुगुळ न्यायची। तुम्हाला ही परंपरा माहित असेल तर मला नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये सांगा। आणि घुगुळ नाचवायची संधी आम्हाला मिळालीच। हलगी वाजवणारे असली हलगी वाजवत होते की नाही, त्यांच्या वाजवण्यासमोर आमचा डान्सच फिका पडत होता। वाटत होतं की काय यार, त्यांच्या हलगीच्या तालावर आम्हाला नाचायलाच येईना झाले। मयूर दादा एवढे हसा लागले, तुम्हाला पण घुगुळ नाचवायची इच्छा झाल्या की नाही? आणि हे आहेत माझे धाकटे दीर प्रशांत आणि धाकट्या जाऊबाई राधिका, जे आहेत जीपी ब्रँडिंग अँड मार्केटिंगचे प्रोप्रायटर्स। आणि हे आहेत रांगोळीचे रघुदादा आणि सपनाताई। काय ताल धरलाय। दिवसभर मोठ्याने घुगुळ नाचवल्यानंतर रात्री चिल्लर पार्टीला पण चान्स दिला पाहिजे नाही, मग काय ऐकतोय, नाचायलाच लागली। थोडं कुकिंग शुकिंग आणि मस्त मज्जा। ही तयारी चालली होती ती रात्रीच्या मेहंदी सेरेमनीची। ते पहा लिटल हेल्पिंग हँड्स, सो क्यूट। मयूरदादांनी मेहंदी फंक्शनसाठी जो कुर्ता आणि जॅकेट घातले ना, ते मला खूपच आवडलेलं होतं। आणि हे आहेत आमच्या महाराष्ट्राचे सिंगिंग सुपरस्टार्स। Three brothers in one frame.
आणि आता काही टिपलेले गोड क्षण तुमच्यासाठी. महिला मंडळाने नाचायचा चान्स काही सोडला नाही. अबाल वृद्ध सर्वांना नाचायची संधी मिळाली आणि सर्व नाचल्या सुद्धा. स्मरणिका उर्फ पिटकू, बेबो, रेणू या सर्व म्हणजे नाचायला ऐकत नाहीत कुणाला. म्हणता म्हणता लग्नाची सकाळ झाली आणि त्यानंतर आम्ही टिपलेले काही क्षण. वधू आणि वराच्या ग्रँड एंट्री नंतर सर्व विधी अगदी मस्तच झाले आणि तेही लाईव्ह म्युझिक सोबत. Our hearts beat to the city streets. We began to feel the fire. We rise like tall buildings as the chemicals they take us higher. The night's young. आम्ही कोल्हापूर नगरीची माणसं. आमचं लग्नातलं पान या वरातीशिवाय काय हालत नाही. पिटकू काय ऐकत्या वे, हिच्या समोर सगळी शून्यच. आणि डीजे वाल्या दादांनी तर असली जबरदस्त गाणी लावलेली की आम्ही तिथे शांत उभं होतो, पण आम्हाला पण नाचायचं होतं. मग म्हटलं घराच्या दारात जाऊनच नाचायचं. हे जे पोरांनी केलं ना ते लय जबरदस्त होतं भावा. आणि लग्नाला वऱ्हाड्यांशिवाय काही शोभा नाही, तसं वरातीला पोरांशिवाय काही शोभाच नाही. मयूर दादा आणि साक्षी असेच नेहमी आनंदी राहोत ही महालक्ष्मी अंबाबाईच्या चरणी प्रार्थना. हसत रहा, खुश रहा. हॅपी मॅरिड लाईफ. लग्न आणि लग्नाचे दिवस अविस्मरणीय असतात आणि आपल्याला ते बनवावे पण लागतात. आम्ही बनवले आणि जगलो सुद्धा. पहिला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं. हक्काने विचारते तर हक्काने सबस्क्राईब करा. नमस्कार.